नमस्कार, आपल्या सर्वांचे माझ्या या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या YouTube चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या समोर महापुरुषांचा इतिहास आणि संविधानाचा अभ्यास पोहोचवत असते. आणि आपण संविधानाचा अभ्यास तर करत आहोतच, पण त्यासोबत महापुरुषांची आणि त्यांच्यासोबत घडलेल्या इतिहासाची माहिती देखील घेत आहोत. आणि असाच इतिहासातलं एक पान मी आज तुमच्या समोर उघडणार आहे. काय आहे तो इतिहास, चला जाणून घेऊ. तर हा इतिहास आहे 1 जानेवारीचा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 1 जानेवारी म्हणजे इंग्रजी नवीन वर्ष, पण त्यासोबतच 1 जानेवारी हा शौर्य दिन म्हणून देखील ओळखला जातो. पण का ओळखला जातो, काय आहे या शौर्य दिनाचं महत्त्व? तर याची सुरुवात होते 1 जानेवारी 1818 ची लढाई. आणि ही लढाई म्हणजे फक्त तलवारीची नव्हती, तर ती माणूस म्हणून उभं राहण्याची लढाई होती. आणि का होती ही लढाई अशी, चला त्याबद्दल जाणून घेऊ. तर 18व्या शतकातला महाराष्ट्र, त्यावेळेस पेशव्यांची सत्ता आणि त्या सत्तेच्या तळाशी असलेला इतर समाजाबरोबरचा एक समाज म्हणजे महार समाज. त्यावेळेस पेशव्यांनी महार समाजाला सांगितलं होतं, गावात चालायचं असेल तर कमरेला झाडू बांधा, गळ्यात मडकं अडकवा आणि तुमची सावली देखील आमच्यासाठी अशुद्ध आहे. विहिरीला जाऊ नका, त्यातलं पाणी पिऊ नका. आणि सैन्यात तर त्यांचं मुळी स्थान नव्हतं. तर हे त्यांच्यासाठीचे नियम होते, पण हे खरं तर नियम नव्हते, हे माणूसपण तोडणारे हुकूम होते. शौर्य म्हणजे काय हे त्यांच्या रक्तात होतं. त्यांच्यात लढण्याचा हक्क नाकारला गेला होता, मग युद्धाचा हक्क नाकारला गेला. म्हणून काय झालं तर इतिहास सांगतो, कोरेगावच्या युद्धाआधी महार समाजाचे प्रमुख, ज्यात सिद्धनाथ महार यांचं नाव घेतलं जातं, ते थेट पेशव्यांकडे गेले. त्या महार समाजाचं म्हणणं होतं की आम्ही या मातीचे पुत्र आहोत, परक्यांसाठी नाही तर स्वकीयांसाठी आम्ही लढू इच्छितो. पण त्यावेळेस महार समाजाने एकच अट घातली, तीही सोपी पण ठाम, की आम्ही लढू पण माणूस म्हणून. गळ्यातलं मडकं, पाठीचा झाडू हा अपमान संपवा, आम्हाला सन्मान द्या. आणि इतिहासात नोंद झाली की पेशवांनी ते सैन्य नाकारलं. सत्ता चालेल पण समता त्यांनी नाकारली. आणि मग इथे इतिहासात दुसरं दार उघडलं. इंग्रज सैन्यात महारांना स्थान मिळालं, बंदूक मिळाली, गणवेश मिळाला आणि सर्वात महत्वाचं एक वाक्य मिळालं, यू आर अ सोल्जर. त्या एका वाक्यानं शतकानुशतकाचा अपमान छिन्न भिन्न झाला. आणि मग 500 महार सैनिक उभे राहिले इंग्रजांच्या बाजूने. 1 जानेवारी 1818 भीमा नदी वाहत होती, पण तिच्या त्या काठावर एक इतिहास घडणार होता. समोर होते 20 ते 28 हजार पेशव्यांचं सैन्य, इकडे होते सुमारे 500 महार सैनिक. ही लढाई जिंकण्याची नव्हती तर सन्मानाच्या आग्रहाची होती. मागे हटणं हा पर्यायच नव्हता, कारण त्या दिवशी ते इंग्रजांसाठी लढत नव्हते, ते लढत होते आपण माणूस आहोत हे सिद्ध करण्यासाठीच. आणि इतिहास सांगतो, ह्या लढाईत पेशव्यांच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. 500 विरुद्ध 28,000 सैनिक आणि मान झुकवावी लागली त्या सत्तेला. कोरेगाव भीमाचा विजय स्तंभ फक्त युद्धाची आठवण नाही, तो आहे जाती विरुद्ध उभ्या राहिलेल्या आत्मसन्मानाचा दगडी पुरावा. तो सांगतो, शौर्य जात पाहत नाही, शौर्य अन्यायासमोर उभं राहतं. आणि मग 1 जानेवारी 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच विजयस्तंभावर आले. ते दगड पाहायला आले नव्हते, ते आले होते इतिहास वाचायला. त्यांनी पाहिलं, ज्या समाजाला माणूस म्हणून नाकारलं गेलं, तो समाज इथे इतिहासाचा नायक झाला होता. बाबासाहेबांनी स्पष्ट केलं, हा विजय इंग्रजांचा नाही, हा विजय आहे दडपलेल्या स्वाभिमानाचा. आणि तेव्हापासून 1 जानेवारी शौर्य दिन झाला. शौर्य दिन म्हणजे भूतकाळात अडकणं नाही, तो दिवस आहे आपल्याला आठवण करून देणारा की सन्मान मागून मिळत नाही, तो उभं राहिल्यावरच मिळतो. 1 जानेवारी फक्त एक तारीख नाही, तो दिवस आहे ज्या दिवशी दडपलेल्यांनी भीमा नदीच्या काठावर इतिहासाला थेट उत्तर दिलं. हा होता शौर्य दिनाचा थोडक्यात इतिहास. आणि अशाच इतिहासातला रंजक आणि महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सतत प्रयत्न चालू राहील. तुम्हाला या इतिहासाबद्दल अजून सखोल जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा, तसेच शौर्य दिनाच्या देखील शुभेच्छा. धन्यवाद.